नमस्कार, हांव निवृत्ती शिरोडकर. तुम्ही पळयतात पेरनेम लाईव्ह. Yes. शाइनिंग ऊपर समकी फुला रे हां ते काम गेले खय गो ब्लेंड तुम्ही केन्ना रंगोवपाचे काम करतात? केन्ना रंगयतात? पेंटिंगाचे काम स्टार्ट झाले. हां, केन्ना कितली वर्सां जाली तू पेंटिंग करतात? 4-5 वर्सां. 4-5. आणि पयलीं कितें करताले लग्न जावच्या पयलीं? पयलीं अशेंच काम करी, कामां वचप. काम पूण हे ना असले चित्रकलेची बी तशें कितें नासले? असली आवड असली. तरी कितलो टायम दिता दिसाक? दिसाक जाता ते करता ऍडजस्ट करून. ओके, थँक्यू. तुमची चित्रशाळा एक फेमस चित्रशाळा बाबा पोके जेन्ना मुर्जे आशिल्ली ती एक खूब म्हाका दिसता शेकडो वर्सां जाली. तुम्ही तांचे कडल्यान गायडन्स घेतलेत, उलट तुम्ही मुंबई वचून एक तज्ञा कडल्यान गायडन्स घेतले. गणपती बरोबर तुम्ही इतरय स्टॅच्यू करता. हे तुमकां केन्ना पासून कला आवड जाली? ही जेन्ना आमचो आजो करी आमचो बाबा हे गणपती काम करीत, आम्ही जेन्ना ल्हान आसले म्हणजे ल्हानपणा पासून आमी जी ही कलेची आवड लावून घेतली. आता कशें जालें की ल्हानपणाकच कलेन आसल्यामुळे आता ते खंय तरी काम करपाक भंय दिसना आनी घरान कला आसता ती सदांच खंय कोण बेगीन शिकप जाता. म्हणजे आमच्या घरानूच कला आसली गणपतीची म्हणून आमकां एक बेगीन शिकपाक मेळ्ळी. ह्या चित्रशाळेसून बरेच कलाकार तयार जाल्ले आसा. नवीनूय पिढी घडत आसा. जाणटे खूब उल्लेख करता बाबा पोकेंचो की आमी बाबा पोकेंच्या चित्रशाळेत आयले आणि मागीर आमची स्वतंत्र चित्रशाळा सुरू केली. ही चित्रशाळा ह्याही फुडें चलोवपा खातीर आता तुजी पिढी म्हणजे फुडली पिढी कसो सहकार्य करता तुका? चेड्याचे कशें सहकार्य मेळटा? कशें आसलें की जेन्ना आमी ल्हान आसले तेन्ना आमी जाणा की अजून उगड आसा की खुबशे कलाकार आनी आमच्या शाळेन शिकून तेंच्यांनी स्वता चित्रशाळा आपूण
हे केले आणि आपण मूर्ती तयार केले. म्हणजे खूपशे कलाकार पयलीं सुद्धा आमच्या शाळेन तयार झाले आणि आता सुद्धा दर वर्षाक आम्ही एक 5 तरी नवीन भुरगे जे येतात हांगा तांकां एक बरे तयार करता की एखाद्याक पेंटिंग जावं माती कामात आणि कशें आसता की आता ह्याच्या फुडली सुद्धा आमचो चेडो तो सुद्धा हे कलेन आताच त्याच्या नजरे समोर सगळे काम आसाय की कशें माती करता, कशें माती मळप, कशें सासो मारप, कशें पेंटिंग करप. म्हणजे जेणे करून ताका ती जे कलेचे जे मेन फाउंडेशन असता ते ताका हांगसर मेळटा आणि मागीर ताका जेन्ना व्हडलो जाता तेन्ना ते खंय तरी ताका जड वचना काम. म्हणजे ल्हानपणा पासून लक्ष दिवप तो आता त्याच्या कामात लक्ष घालप आसा आणि तो सगळो आमच्या बरोबर असता. ह्या चित्रकलेन आयलो मूर्ती कलेन जाल्यार फक्त गणपतीची कामां ही 3 महिने चलता. मागीर त्या समज त्या कलाकाराक करियर करतलो जाल्यार इतर जे 9 महिने असता ते तेणी कशे घालोवपाचे तुमकां कितें दिसता? कशें आसता की सगळे जाणा की गणपतीचे काम हे जास्तीत जास्त 3 ते 4 महिने करतात. पूण त्याच्या उपरांत आता खूपशी कामां असतात. आता आम्ही पळोवंक गेल्यार आमचे गोवा ट्युरिझम आसा जावं हँडीक्राफ्ट डिपार्टमेंट तेंची खूपशी कामां असतात. खंय तरी हांगर ते करपी कोण ना, म्हणजे फायबरचे जावं स्टॅच्यू, सिमेंट स्टॅच्यू म्हणून खंय तरी भायर वयता. म्हणून खंय तरी आताच्या जनरेशनाक सुद्धा की ह्या कलेन रावपाक जाय. प्रत्येक मूर्तीकारान फुडें आपली बाकीच्या दिसांनी कला करपाक जाय. जावं इतर खुबशे स्टॅच्यू असतात, सरस्वती जाय आनी कृष्ण हे करीत काम म्हणटा ते करीत रावपाक जाय. तुका खंय तरी काम येत रावता. आपली कला दाखोवंक जाय म्हणजे काम ऑटोमॅटीक तुका येता. तुमकां आता कोण कोण मदत करता? घरची आणि बाहेरची मित्रमंडळी अशी? घरची तर आमची सगळीच आसात. आमची मिसेस आहा, परत आमची कजन असतात ते असतात आणि इतर आमचे सगळे जे दर वर्सा भुरगे येतात, नवीनय कोण येतात आवड असलेले ते सुद्धा येवन हयसर हेल्प करतात आणि पेंटिंगेक फुल सपोर्ट करता आमकां. आम्ही पळयता आयज तुमचे चित्रशाळेन फक्त यूथ दिसता, खुबशे यूथ, जाणकार असे कोण ना. म्हणजे हे भुरग्यांक तुम्ही शिकयतात काय मुद्दाम ते येवन मातशी कला शिकपाक जाय असे पळयतात? ना, जे भुरगे आवड असतात ते हय शाळेन येतात आणि जेका आवड आसा तेका शिकोवपाचें काम आमचें आसा की खंय तरी तांकां तूं शिकोवनाकाय अशें फाटी वाडप ना. म्हणजे प्रत्येक भुरग्याक जेका आवड आसा तेका आमी बरे गायडन्स दिता की तो फुडें तयार जावपाक जाय. जेणे करून ही आमची चिकट मातीची मूर्ती कशी घडप हे फुडल्या जनरेशनाक कळपाक जाय. म्हणून आमकां सुद्दां अशें शिकयलां, आमी आतां चालू दवरली. म्हणजे हेच्या फुडें भुरग्यांनी हे चालू दवरपाक जाय. म्हणून आमचे खंय तरी जे युवा भुरगे आसा तांकांच शिकोवप, जेणे करून फुडें ते खंय तरी स्वता शाळा घालूं शकता, आपूण चित्रशाळा आणि कला फुडें व्हरूंक शकता. येस, थँक्यू.